हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण दहन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पौराणिक कथा आपण आपल्या लहानपणापासूनच आपली आई, आजी, वडील, आजोबा यांच्याकडून ऐकत आलेलो असतो. काही गोष्टी आपल्याला माहीत असतात तर काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. या पौराणिक कथा जितक्या ऐकायला गोड वाटतात तितक्याच समजून घेतल्या तर सुंदरही वाटतात व परत परत त्या ऐकाव्या वाटतात. वाईट माणूस नसतोच, माणसाची प्रवृत्ती वाईट असते. माणसाचा स्वभाव हा जन्मजात तसाच नसतो. बारीक निरीक्षण केले तर आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना या सुद्धा विधिलिखितच असतात. तुम्ही जर माझा ग्रह तारे हा लेख वाचला असेल तर त्यामध्ये मी शनी प्रकोप का होता व शनीची 7.5 का लागते हे सविस्तर सांगितले आहे. आपण वेगवेगळ्या कथेतून किंवा वेगवेगळ्या व्यक्तीकडून वेळोवेळी हेच ऐकत आलेलो असतो की रावण हा वाईट होता, रावण हा दुष्ट होता, असे आपण बराच वेळेस ऐकलेले आहेत. परंतु फ्रेंड्स, रावण हा स्वतः वाईट नव्हता. म्हणून आपण यावर्षी ज्या रावणामध्ये रामाची सीता पळवली, स्वतःच्या लंकेमध्ये आणून ठेवली, पण तिला कधीही स्पर्श केला नाही, जोर जबरदस्ती केली नाही. दुष्ट असूनही स्त्रीच्या मनाविरुद्ध तिला तिच्या अंगाला स्पर्श करायचा नाही, हे त्याला ज्ञान असून सुद्धा आपण त्याला वाईट म्हणतो. तर हा रावण वाईट नव्हताच. रावण हा अतिशय विद्वान, सगळे वेदपाठ असलेला, हुशार, बलवान, शूरवीर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महादेवाचा अतिशय लाडका भक्त असा हा रावण, ज्याने शिवतांडव लिहिले, त्याने सीता पळवली, त्यामुळे रामाने त्याला मृत्यूदंड दिला, इथपर्यंत आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण जेव्हा रावण तपश्चर्या करायला बसतो व तपश्चर्या पूर्ण झाल्यावर तो महादेवाला प्रसन्न करून त्यांना एक वर मागतो, मला या जन्मी जे कोणी विष्णू रूपात अवतार घेईल त्यांच्याकडूनच मृत्यू येईल किंवा विष्णूकडूनच मला मरण मिळावे असा वर असतो. हा वर महादेव त्याला देतात, पण असे सांगतात की या युगात विष्णू रूपात श्रीराम जन्म घेणार आहेत व श्रीरामाची पत्नी सीता तिचे तू हरण कर. रावण म्हणतो, हे शक्य नाही, कारण मी जगातल्या कोणत्याही परस्त्रीला स्पर्श करत नाही आणि तुम्ही मला चक्क प्रभू श्रीरामांच्या पत्नीचे हरण करायला सांगताय, म्हणजे घोर पाप आहे हे. तेव्हा महादेव म्हणतात, हे रावण, हे सगळे विधिलिखित आहे, कारण वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा किती प्रभाव पडतो किंवा वाईट गोष्टी केल्यानंतर त्याची शिक्षा कशी मिळते, यासाठी सीतेला पळवण्याचा मार्ग मी तुला सांगत आहे. तेव्हा रावणाला हे मान्य नसते, कारण तो म्हणतो, मी एक पुरुष असलो तरी एका स्त्रीच्या शरीराला तिच्या मनाविरुद्ध हात लावण्याची ताकद माझ्यात तरी नाही व माझी पत्नी सोडून प्रत्येक स्त्री मला माझ्या माते समान आहे. सीतेला मी पळवले तरीही तिला मी स्पर्श करणार नाही, तिचे पावित्र्य कधीही भ्रष्ट होणार नाही याची मी काळजी घेईन, कारण श्रीरामाच्या हातून जर मला मृत्यू मिळवायचा असेल तर हे करणे गरजेचे आहे. आणि हे विधिलिखित होते की रावणाचा वध हा श्रीरामाकडूनच होणार होता आणि यासाठीच हे सगळे ठरलेले असते. त्यामुळे रावण सीतेला पळवून लंकेमध्ये ठेवतो. कारण या सगळ्या कथेतून एक गोष्ट लक्षात आणून द्यायची असते की रावण हुशार, बुद्धिमान, ताकदवान असूनही त्यांनी परस्त्री पळवून आणायचे धाडस केले, ती सुद्धा प्रत्यक्ष श्रीरामाची, आणि हे चुकीचेच आहे. त्याचसोबत श्रीरामांचा जन्म जेव्हा झाला तेव्हापासून रावणाचा मृत्यू होईपर्यंत ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटनेला न्याय द्यायचा होता. जसे की कैकेयी, मंथरा, दासी, शबरी, हनुमान, भरत, लक्ष्मण, वानराचा राजा वाली, सुग्रीव, रामायण. आपण जर नीट जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. सुरुवातीला राम जन्म झाला, नंतर त्यांचे भक्त जन्माला आले म्हणजेच हनुमान. त्यानंतर त्यांच्यावर अतिशय जीवापाड प्रेम करणारा लक्ष्मण भेटला.
ज्याने भावाचे कर्तव्य निभावले. भरतासारखा भाऊ भेटायला भाग्य लागते. भाऊ वनवासाला गेला तर मी कसा राजा बनून आरामात राज्य करू असा विचार करणारा हा भरत भाऊ रूपात भेटला. कोणाची तरी आईच होती ना कैकेयी, तरी सुद्धा तिने एका लेकाची ताटातूट केली. हे सगळे करायला भाग पाडणारी मंथरा दासीही आपल्याला कळाली. त्याचसोबत रामाच्या आईला सुद्धा 14 वर्ष वनवास झाला. दशरथ राजा पुत्र विरहाने मरण पावला. लक्ष्मणाच्या बायकोला 14 वर्ष पतीपासून दूर राहावे लागले. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. वानरसेनेने रामाला केलेली मदत, त्याचसोबत वानर राजा वाली व सुग्रीव यांच्यामध्ये झालेले युद्ध, कितीतरी राक्षस भेटले, त्यांचा उद्धार केला. शबरीसारखी भक्त भेटली, तिच्या प्रेमाचा आदर श्रीरामाने केला. रावण भेटला, रावणाचा वध केला. एवढ्याच दुष्ट मनोरक्तीचा रावण असून त्याचा भाऊ इतका प्रामाणिक निघाला. म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले भावंड किती वेगवेगळे होते हे दिसले. त्याचबरोबर रामासाठी एक भाऊ 14 वर्ष वनवासाला जातो, एक भाऊ सगळा राजपाट त्याग करून आश्रमात निघून जातो. पण रावणाचा विभीषण सक्का भाऊ असूनही भावाचा मृत्यू कशा पद्धतीने होईल हे भावाच्या दुश्मनाला जाऊन सांगतो, म्हणजेच श्रीरामाला सांगतो. कारण रावणाला मारणे हे इतकेही सोपे नव्हते व राम युद्धाच्या बळावर कधीही रावणाला हरवू शकत नव्हते. म्हणून हे कारस्थान देवानेच रचले होते. श्रीराम हे देव जरी असले तरी रावण आणि त्यांचा भाऊ विभीषण सख्खे भाऊ होते ना. अनेक घटना रामायणामध्ये घडल्या, त्यामधून फक्त रावणाचाच वध करणे हा उद्देश नव्हता, तर रामजन्माचा जो उद्देश होता, एखादा देव किंवा एखादा अवतार जेव्हा पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा त्यांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत जे कार्य घडणार असते आणि त्या घडणाऱ्या गोष्टींवर चांगले वाईट परिणाम, चांगली वाईट शिक्षा देण्यासाठीच परमेश्वर जन्म घेत असतात. एवढे सगळे असूनही सुद्धा रावणाचा वध केल्यानंतर रावण मरताना श्रीरामाचेच नाव घेऊन मरतो, कारण त्याला रामाच्याच हातून मरायचे असते. जेव्हा सीतेला तिसऱ्या माणसाच्या सांगण्यावरून अग्निपरीक्षा द्यावी लागते, त्यांना पुत्र होतात, पण ते पुत्र लहानपणापासून ते वयात येईपर्यंत वडिलांपासून लांब राहतात. भोग हे प्रत्यक्ष देवाला सुद्धा टळले नाहीत. मित्रांनो, तर तुम्ही आम्ही कोण? राम सीतेसोबत ज्या पद्धतीने वागले ते योग्य होते का? सीता अग्निपरीक्षा का देते? तर यातून सुद्धा एक संदेश दिला आहे. 4 लोक काय बोलतील याकडे लक्ष देऊ नये. हा 4 लोक जे बोलतील त्याचा सारासार विचार करणे हा सुद्धा एका राजाचे कर्तव्य आहे. घर संसार यापेक्षा प्रजा महत्त्वाची आहे, हे इथे दाखवले आहे. रामायण असो, महाभारत असो किंवा कोणताही पौराणिक ग्रंथ असो, यामधून एकच सिद्ध होते की असत्यावर सत्याचाच विजय होतो. मग अत्याचार करणारा कितीही बलशाली असला तरी. त्यामुळे रावण आपण दरवर्षी जाळतो, त्याचे दहन करतो, पण तो इतका वाईट नव्हता जितका आजचे रावण वाईट आहेत. कोण कसा असेल हे कळत नाही. आज अशी परिस्थिती आली आहे की कोण राम आणि कोण रावण हे कळणे कठीण झाले. मग कोणाला आपण नाव ठेवणार? तो मनुष्य ज्याने सीतेला पळून नेऊन सुद्धा स्पर्शही केला नाही, तो वाईट होता का? आजचे रावण वाईट आहेत, जे स्त्रियांकडे वाईट नजरेने बघतात. इथे मला असे सांगायचे आहे की रावणाचा जन्मसुद्धा श्रीरामांकडून मृत्यू होण्यासाठीच झालेला होता, नाहीतर रावणाला मारणे इतके सोपे नव्हते. या देवधर्माच्या कथा आपल्याला माहीत असतात, आपण ऐकलेल्या असतात, तरी बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात त्या अशा हळूहळू कळतात. तर फ्रेंड, अशा प्रकारे रावण दहनाची कथा समाप्त होत आहे. तर फ्रेंड, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.